नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। मी श्वेता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर 2-4 दिवस ब्लॉग टाकण्यामध्ये गॅप पडलेला आहे। तर कधी कधी असं होतं की व्हिडिओ बनवला जात नाहीये। तर आज म्हटलं व्हिडिओ बनवावा। तर आज आहे सोमवार आणि सकाळचे आता वाजलेले आहेत 8:30। तर शौर्याला 8 वाजताच मी स्कूलला वगैरे सोडवलं। तर त्याची बस येते 8 वाजता। तर तो स्कूलला गेलेला आहे आणि आम्हाला नाश्ता बनवायचा आहे। तर खूप दिवस झालं म्हटलं आपण ब्लॉग टाकलेला नाहीये, तर आज शूट करावा म्हणून मी आता माझा ब्लॉग शूट करते। तर माझ्या चॅनलवर तुम्हाला छान छान असे माझे डेली ब्लॉग बघायला मिळतील। तर माझे डेली ब्लॉग तुम्हाला आवडतात का ते मला कमेंटमध्ये जरूर कळवत जा। आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर चला मग आता मी नाश्ता वगैरे बनवून घेते आणि व्हिडिओला शेवटपर्यंत असेच कनेक्ट राहा। काल रात्री मी इडलीचं रेडीमेड पीठ आणलेलं होतं, तर त्याचेच इथे मी नाश्त्याला तसेच स्वराच्या टिफिनला इडली बनवत आहे। तर बरेच दिवसापासून इडली खायची इच्छा झाली होती, म्हणून मी काल जेव्हा भाज्या वगैरे आणायला गेलते तेव्हाच पीठ घेऊन आले। तर स्वराला खायचा होता कुरकुरीत डोसा, तर तिच्यासाठी डोसा बनवलाय आणि इथे माझ्यासाठी तसंच टिफिनसाठी मी इडली बनवायला ठेवलेली आहे। तर इडली होईपर्यंत मी दुसऱ्या बाजूला चटणी सुद्धा बनवून घेतली आहे। तर इथे फायनली इडली रेडी झाली। तर माझा नाश्ता बनवून झालाय। तर आज नाश्त्यामध्ये इडली बनवली आहे। तर इथे माझी इडली बनवून झाली आहे। तर एक कुकर केला होता मी इडलीचा, तर आता याच्यामध्येच नाश्ता करणार आहे आणि स्वराला स्कूलला पण डब्याला इडली देण्यासाठी इथे चटणी पण रेडी आहे। तर शौर्याला सकाळी मी आप्पे बनवले होते, तर मुलांना असे छान वाटतात आप्पे खायला। तर त्याच्या टिफिनसाठी बनवलेले, त्याच्यातले हे 4 शिल्लक राहिलेले। तर याच्यामध्ये मी जास्त काही टाकलं नव्हतं, फक्त कांदा, कोथिंबीर, थोडीशी जिरा पावडर, लाल तिखट, मीठ आणि हळद असं टाकलेलं आहे। तर त्याच्या टिफिनला हे बनवून दिलं होतं आणि आमच्यासाठी आता इथे इडली आणि चटणी आहे। तर आता चटणी पण जवळजवळ झालेली आहे। तर आता स्वराला स्कूलला पण जायचं, तर 10:30ला तिचं स्कूल असतं। तर बाकीचं सगळं काय आवरून झालं आहे आणि आता तिला हा टिफिन वगैरे देते, मग ती जाईन स्कूलला आणि शौर्य येईन 12:30 वाजता। तर तुम्ही स्वराचा आता टिफिन भरून घेते, कारण 10 मिनिटांमध्ये तिची बस येणार आहे। स्वराचा टिफिन रेडी आहे आणि ती निघालेली आहे स्कूलला। तर 10:30 वाजले ते सकाळचे। स्वराचं स्कूलचं आवरलेलं आहे, तर ती इथं तर स्वराचं आवरून झालं आणि ती आता स्कूलला निघालेली आहे। तर बाय बेटा, बाय। आता तिची बस येईल। पाऊस येतोय का? छत्री नाही मग। तर मी इथे मला नाश्ता करण्यासाठी इडली आणि चटणी घेतलेली आहे। स्वर आता स्कूलला गेली आहे आणि मी इथे नाश्ता करायला बसली आहे। तर आता जवळजवळ 11:15 वाजत आले। तर मुलं स्कूलला गेल्यानंतर आपण थोडंसं रिलॅक्स होतो, म्हणून मग ती गेल्यानंतर मी नाश्ता करून घेते। इथे आहे मस्तपैकी गरमागरम इडली आणि चटणी।
तर मला जी आपण इडली बरोबर चटणी खातो ती खूप आवडते, म्हणून मी थोडीशी जास्त घेतली आहे. तर या सगळ्यांनी मस्तपैकी इडली आणि चटणी खायला. पार्किंगला लावली. पार्किंगला आहे तुझी गाडी. नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग सर्वांना. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आज पाऊस खूप येतोय. बरेच दिवस पाऊस उघडला होता, पण आता पाऊस आज जास्तच येतोय. थोडा वेळ आराम केला आणि आता इथं मस्त गरमागरम चहा केलाय आणि बाहेर पाऊस पण येतोय. आमच्या आजी गावाला गेल्या होत्या, तर ते आत्ताच आले. ते चहा पितात. ते त्यांना कॅमेरा बघितला की ते असं एकटच बोलतात. बिस्किट खाते. आमचं शौर्य पण चहा बिस्किट खातोय. तो पण झोपला होता मस्त. सकाळी लवकर उठतो. सगळ्यांनी चहा प्यायला. तर मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. तर आज स्वयंपाकामध्ये काय बनवलंय बघूया. इथं बनवलं मुगाच्या डाळीचं वरण, त्याच्यानंतर गवारची भाजी केली थोडीशी रस्सा, कुकर लावलाय आणि चपात्या करायच्या बाकी आहे. शो काय करतोय? काय पुसतोय? बघू. आमच्या शौर्याला परवाच स्कूलमध्ये शाळेचं दप्तर, पाटी, ते पाटी पुसायचा बोळा, पेन्सिल, कंपास सगळं भेटलंय. टिफिन ठेवायची पिशवी, बॉटल असं सगळं भेटलंय. स्वरा पण इथं होमवर्क करते तिचा राहिलेला. क्लासवरून आल्यानंतर स्कूलचा होमवर्क असतो. शो तुझं दाखव ना काय काय भेटलंय. बॅग भेटली आणि कंपास भेटली आणि पट्टी, अजून पाटी आणि तुझ्याच पाटीचा आणि दक्कन अजून रुमाल. छान आहे शौर्याचं दप्तर. टाकू बॉटल भेटली आणि दप्तर नाव टाकला. डब्बा भेटला. हा अजून डब्याची पिशवी. तर शौर्याच्या स्कूल मध्ये आम्ही पैसे भरलेले आहे ना बाबू. आमचं पिल्लू रोज स्कूलला जातं सकाळी आणि 12:30 वाजता येतं. छान आहे डब्बा पण. तर आता सगळा स्वयंपाक झालाय, फक्त चपात्या करायच्या बाकी आहे. तर त्या पण आता करून घेते आणि मुलांचा पण अभ्यास चालू आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.